अशा पद्धतीने खरं तर एक कॉम्पॅक्ट किती आहे ते कळतं, म्हणजे त्यात किती टणकपणा आलाय, त्याचं वजन किती जास्त वाढलेलं आहे. एक 2 महिन्याची कोबी खरं तर झाली आहे. नमस्कार, मी संदीप दराडे, बोला पुढारीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. आज बोला पुढारी आलं आहे गुळवंज या गावामध्ये. खरं तर शेतकऱ्यांच्या व्यथा आणि दशा सातत्याने मांडण्याचं काम बोला पुढारी करत असतं. वेगवेगळी पिकं शेतकरी घेत आहे, काही मालांमध्ये भाव मिळतो, काही मध्ये मिळत नाही. एक वेगळी काहीतरी परिस्थिती निर्माण झाली. परंतु अशा परिस्थितीत इथे गुळवंजमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक टोकिटा कंपनीची कोबीची लागवड करताय आणि त्यातनं चांगलं उत्पन्न घेताय, असा विषय आमच्या समोर आला. म्हणून आज मुद्दामूनच खरं तर इथे आलोय. टोकिटा कंपनीचं ग्रीन रॉक सुपर नावाची कोबी आहे का, जी कोबी या ठिकाणी माझ्या पाठीमागे आहे. या शेतकऱ्याने, राहुल सोनवणे नावाचा शेतकरी आहे की ज्यांनी हे पीक या ठिकाणी घेतलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं हे पीक घेतलेलं आहे. म्हणून त्या शेतकऱ्यांसोबत, त्या कंपनीच्या प्रतिनिधींसोबत आणि बाकी ग्रामस्थांसोबत आपल्याला बोलायचं आहे. म्हणजे इतर शेतकऱ्यांपर्यंत हा विषय नक्कीच जाईल आणि समजेल की ही कोबी का घ्यावी, या कंपनीचं बी का घ्यावं आणि याची लागवड का करावी, त्यातनं पैसा कसा बनतो, त्यावर आजार कुठले कुठले येतात, हे नक्की रोप काय आहे किंवा कोबी काय आहे हे समजून घेऊया. चला आपण या शेतकरी आणि ह्या सर्व प्रतिनिधींसोबत बोलूया. चला. इथे ही कोबी आपण बघू शकता. हे रोप अतिशय चांगल्या पद्धतीने हा कोबीचा प्लॉट खरं तर जमलेला आहे. आपण बारकाईने बघू शकतात. म्हणजे जो आजकाल मोठ्या प्रमाणावर करप्या किंवा इतर आजार होतात, तर हा यामध्ये खरं तर दिसत नाही. चांगल्या पद्धतीने हा प्लॉट जमलेला आहे. इथे असणारे जे व्यापारी आहे, शेतकरी आहे, आपण त्यांच्यासोबत इथे बोलूया. सगळ्यात पहिलं या शेताचे जे मालक आहे, शेतकरी आहे, राहुलजी, त्यांच्यासोबत आपण बोलूया. नमस्कार राहुल भाऊ. नमस्कार. किती दिवसांची ही लागवड? उद्या 2 महिने होतील कंप्लीट. उद्या 2 महिने होतील कम्प्लीट लावून. कोबीचं पीक किती वर्षांपासून घेताय तुम्ही? 4-5 वर्षापासून. चार पाच. पण ही जी टोकिटा कंपनी आहे का, आता ही सगळी लोक इथे आले आज बघायला, याच्यामध्ये आणि इतर व्हरायटी मध्ये काय फरक जाणवला? नाही, चांगली व्हरायटी. चांगली व्हरायटी आहे. आता 2 महिने होतील तुम्हाला लागवड करून. रोगाला कमी बळी मग आता पडते. हे किती दिवसात काढणार आहे पीक? ते अजून 4-5 दिवसात. 4-5 दिवसात काढणार. सरासरी एकरी काय खर्च आला, काय अंदाज? एकरी खर्च ते घरचं रोप नव्हतं, हा, विकत घेतल्यामुळे थोडा खर्च जास्त खर्च झाला. आहे. हा. बरं बरं बरं. तरी इतर व्हरायटींच्या जर तुलनेत आपण बघायला गेलं हा. तर काही करप्या वगैरे इतर आजार, काही त्याच्यामध्ये काही फरक आहे? करता आता जाणवलं थोडा वातावरणानं. थोडाफार आहे. हम्म. परंतु मग पीक जमलंय. हा पीक जमलंय, पैसे होतील. हा होतील. भाव बरं. राहिला तर होईल. राहतील, भाव राहिला तर नक्कीच होतील. हा. बरं बरं. मी समाधानी आहे या हा. पिकासोबत, या ही टोकिटा कंपनी हो. यांच्यासोबत. बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? शेतकरी प्रत्येकाचा इथं जवळ सगळे टोकिटाच लावतात. सगळे म्हणजे तुमच्या हा, गावामध्ये, हा, गुळवंज गावामध्ये. मध्ये हा. कोबी मोठ्या प्रमाणावर घेतली हो. जाते. बरं, बरं. नक्कीच. इथे इथे बाकी काही आहेत का जे खरं तर औषधं, रोपं देण्याचं काम करतात, बियाणं देतात, असे काही व्यापारी इथे आहेत? तर त्यांच्यासोबत आपण बोलूया. इथे हा, इथे औषधाच्या, दादा काय नाव तुमचं? माझं सुदाम दराडे, सुदाम दराडे. गौरव कृषी सेवा केंद्र गुळवंच. बरं बरं. कृषी सेवा केंद्राचं काम करतात इथं. आता हे मोठ्या प्रमाणावर टोकिटा कंपनीचे लोक जमलेत खरं तर, आणि ही सगळी रोपं ही देतात आणि शेतकरी सांगतात त्यांचे अनुभव चांगला आहे याबाबत. तुम्ही आता इतक्या साऱ्या लोकांना औषधं देतात, खतं देतात, बी बियाणं देतात, तुमचा काय अनुभव राहिला याबाबत? या व्हरायटी बद्दल खूप चांगला अनुभव आहे. हम्म. या व्हरायटीला रोग प्रतिकारक शक्ती खूप चांगली आहे या व्हरायटीची. बरं. आणि इतर व्हरायटीच्या तुलनेमध्ये आम्हाला 2 वर्षापासून ही व्हरायटी खूप भावलेली आहे. भावलेली आहे. हो. बरोबर. बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? शेतकऱ्यांना सांगा बा, तुम्ही जास्तीत जास्त या व्हरायटीकडे वळा. बरं. ही व्हरायटी वजनाला खूप चांगली आहे, क्वालिटी चांगली आहे आणि विक्रीला चांगल्यापैकी विक्री तुम्ही जाते. खत औषधांचा व्यवसाय तुमचा तुम्ही देतात, हो. तर ह्या व्हरायटीला आणि बाकी व्हरायटींच्या तुलनेत काय खर्च येतो याच्यामध्ये? एखादा स्प्रे कमी बसतो या व्हरायटीला. एखादा स्प्रे कमी बसतो हो. आणि आजार याला जास्त आहे, कमी नाही, आहे? आजार ह्या व्हरायटीला खूप आजार कमी आहे. कमी आहे. बरं. इतर व्हरायटीच्या तुलनेमध्ये आजार कमी आहे. कमी येतो. बरं, नक्कीच. कंपनीचे प्रतिनिधी आहेत आपल्याबरोबर, त्यांच्यासोबत बोलूया. तुम्ही सर्वजण आज या प्लॉटवर आले, तुमचे सगळे सिनियर्स इथं आहेत. काय अनुभव आहे तुमचा ह्या ब्रँडच्या बाबत, किंवा लोकांना तुम्ही काय सांगाल, का त्यांनी हे बियाणं घ्यावे, का रोपं घ्यावे, का ही कोबी करावी? प्रथमतः मी इथं आलेल्या सर्व शेतकऱ्यांचे टोकिता सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. तर टोकिटा म्हटलं तर ही मुळात ब्रासिका फॅमिलीतली जपान बेस्ड कंपनी आहे. बरं. आणि ब्रासिका म्हटलं तर तुमचं कॅबेज, कॉलीफ्लॉवरमध्ये ही कंपनी 100 वर्षापासून जुनी काम करत आहे, म्हणजे तुमचं कोबी आणि फ्लावरमध्ये. बरं. तर आम्ही ही व्हरायटी टोकिता सीडची ग्रीन रॉक सुपर
ही व्हरायटी मार्केटमध्ये आम्ही साधारणपणे 2 ते 3 वर्षापासून दिलेली आहे. बर. तर ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य काय आहे की पहिले 60 ते 65 दिवसामध्ये ही मॅच्युअर होते आणि गड्डा तुमचा एकदम कॉम्पॅक्टनेस आहे आणि ही व्हरायटी इतर व्हरायट्यांच्या तुलनेमध्ये रोगाला कमी बळी पडते आणि मार्केटमध्ये लॉंग ट्रान्सपोर्टेशन जेव्हा केलं जातं तर त्या वेळेस व्यापाऱ्यांचं म्हणणं येतं की ही व्हरायटी लांब दूरच्या बाजारपेठेत जरी गेली तरी ही व्हरायटी तिथे टिकवून क्षमता चांगली राहते आणि गड्ड्याचा भक्कमपणा आहे, डिसीज टॉलरन्स आहे आणि शेतकऱ्याच्या दृष्टीने अतिशय ही चांगली व्हरायटी आहे. लोकांनी हे पीक घेतलं पाहिजे. लोकांनी हे पीक घेतलं पाहिजे. तर रामकृष्ण हरी. काय नाव आपलं? भगवान साना. काय काम करता तुम्ही? मी व्यवसाय करतो कोबीचा व्यवसाय व्यापार. म्हणजे कुठला माल घेता? काय व्यापार कोबी आहे तुम्ही? कोबी 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 मेनली कोबी. कोबी मी आधी टोकिटा कंपनीच्या प्लॉटवर तुम्ही आले हा. आणि आम्हाला असं समजलं का ही रोप देण्याचं जास्त काम तुम्ही केलंय हा. किंवा हे गुळवंजमध्ये जास्त प्रमाणात आज हेच सगळे घेत राहते. मग काय अनुभव राहिला तुमचा शेतकऱ्यांसोबत? ही कोबी ना शायनिंग जास्त येईल, विक्रीला जास्त टाइम टिकावं हा. आणि कलर पण चांगला आहे. तुम्हाला खरेदीला काय अडचण येत नाही. नाही? म्हणजे खरेदीला अडचण येत नाही, नाही, पुढे नाही, व्यापाराला अडचण येत नाही, नाही. कुठलंच काय मग अडचण. काय विक्रीला चालतं? चांगली एक मग नंबर आहे. शेतकऱ्यांना 2 पैसे होताय का याच्यामधून? आता शेतकऱ्याला माल आल्यावर पैसे होणारच ना. होणारच. बरं, नक्कीच नक्कीच. मग आता तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल? म्हणजे आता गुळवंशच्या आता लोकांना तुम्ही मार्गदर्शन केलंच आहे, नाही, ते घेतायच. गुळवंत बाकी नाही, ठिकाणी मला आता- जेवढे फोन येत आहे ना तेवढे बरं. शेतकऱ्याला मी यावर्षी शेतकऱ्यांना. 2 वर्षापासून हीच बिल लावायला लागली. हो. लोक समाधानी आहेत भाऊ. हा जास्त माझ्याकडे आहे. रोगराई हा, जास्त मी नाही. काढली तेवढे तर सगळे समाधानी. सगळे समाधानी. तुमची तयारी पण आहे पीक घेईल तेवढं विकत हा घेण्याची. हा हा बरं, नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद. इथे माझ्यासोबत ओमसाई हायटेक नर्सरीचे सर्व आहेत. राहुलजी काय म्हणाल? कोबी पाहून अत्यंत आनंद झाला का पावसाच्या दिवसात आणि एकदम कमी रोगाला सहनशील. शिवाय ही कोबी आता जवळ 60 दिवस झाली. राहुल 60 दिवस झाले ना? 60 दिवस झाली. माल एकदम दगडासारखा झालाय भरीव. बरं. पण हा जवळजवळ दिल्ली किंवा इकडे खाली कलकत्ता किंवा गुजरात मार्केट म्हणा किंवा इकडे गोरखपूर साईडला हा माल इजी पोहोचू शकतो व्यापाऱ्याचा. व्यापाऱ्याला फायदा होऊ शकतो. व्यापाऱ्याला फायदा झाला म्हणजे शेतकऱ्याला 2 रुपयाचा तो वाढवून देऊ शकतो. चांगले शेतकऱ्याचा फायदा होऊ शकतो. नाही, आता तुम्ही तुमच्या नर्सरीमध्ये इतक्या वर्षांपासून अगदी 10-12 वर्षांपासून नर्सरीच्या व्यवसायात आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे रोपं आजपर्यंत दिली. याच्या बाबत शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय राहिल्या? नाही हीच शेतकऱ्यांचं 100% पॉझिटिव्ह मत आहे. पॉझिटिव्ह मत आहे. तुम्ही याच्या बाबत आता तुमच्या नर्सरीत येणारे जे शेतकरी त्यांना काय सांगा? आम्ही ग्रीन ड्रॉप सुपर सांगूच त्यांना. तोच त्यांना आता सांग. प्लॉट पाहिलाय म्हणजे Plot आम्ही स्वतः अभ्यास केला, आम्ही सांगतोच ते. बरोबर आहे. नाही, इथे आल्यानंतर ही सगळी चर्चा आहे शेतकऱ्यांची, त्याच्यावरून तुम्हाला काय वाटलं? नाही गुरुवंश गावच्या शेतकऱ्यांचं एकदम पॉझिटिव्ह मत आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या गावात 90% व्हरायटी तीच लावली. आम्ही पण आता आमच्या अकोल्यात किंवा इगतपुरीमध्ये किंवा सिन्नरमध्ये आम्ही पण हीच पुढच्या वर्षी विकू. हीच तुम्ही लोकांना सांगणार हा. की हे घेतलेलं पीक चांगलं राहील. हा. नक्कीच. इथं कंपनीचे आणखी प्रतिनिधी आपण एक त्यांच्यासोबत शेवटचं बोलूया. काय अनुभव आहे तुमचा? सो फर्स्ट ऑफ ऑल जसं आमचा कोलिग्स मिस्टर नेहे साहेब म्हणले एकदा परत मी सर्व आलेलो इथे आमच्या कंपनीचे सिनियर आमच्या जेडेसम मिस्टर हिमांशु द्विवेदी सर, आमचं R&D हेड डॉक्टर संतोष सर, तसं ओमसाईचा हायटेक नर्सरीचा ओनर राहुल भाऊ, आमचं दराडे साहेब गौरव कृषी सेवा केंद्रचं आणि आलेले इथे राहुल भाऊ जज्जस येत आहे. बाकी लोकांचं सर्वांचं स्वागत करतो आम्ही कंपनीतून. टोकिटा सीड्स कंपनीमध्ये जसं बोलले म्हणजे स्पेशली ब्रेशिका कंपनी आहे, जापान बेस्ड आहे आणि 100 वर्षापेक्षा जास्त झाले कंपनीला. आणि कंपनीचे एकच आहे की ग्रो टुगेदर फर्स्ट फार्मर. कंपनीचे एकच आहे म्हणजे फार्मरला फर्स्ट प्रायोरिटी द्यायचं, त्याला बेस्ट बियाणं द्यायचं आणि कंपनी जेव्हा फार्मरचा ग्रो होईल तेव्हा कंपनी आपोआप ग्रोईंग होणार आहे. तर आपलं एकच म्हणजे इच्छुक आहे आपण की कंपनी जेव्हा देणार आपल्याला जे बियाणं देईन ते एकदम शुद्ध R&D बेस्ड. आपल्या कंपनीच्या बेंगलोरला सुद्धा R&D आहे. महाराष्ट्रामध्ये शुद्ध किंवा याच्या वातावरणामध्ये सुटेबल होणारी व्हरायटी पुण्यामध्ये कंपनी स्वतः R&D आहे, जिथे आमचे डॉक्टर साहेब स्वतः आज 15-16 वर्षापासून इथेच राहतात. साहेब इथे एक व्हरायटी आपल्या हाताने स्वतः निवडून देतात. तर कंपनी प्युअर मटेरियल देणार आहे, प्युअर सीड देणार आहे, याच्यामध्ये कधीही कोणाला संशय नाही राहिला पाहिजे. आणि बाकी कंपनी टोकिटा जसं USP बोलले आमचे नेहे साहेब, कंपनी एकदम बेस्ट आहे. इथून राहुल भाई बोलले गौरव इथून कंपनीचा कोबी आमच्या ग्रीन राग पोहोचली गोरखपूरला 95,000 रुपयाला, म्हणजे इथून भाडा देऊन गोरखपूरला. म्हणजे तिथे सुद्धा एवढी डिमांड आहे. इव्हन अपडेट सुरत मार्केटला चांगली डिमांड आहे, दिल्लीला आहे. म्हणजे कंपनीचे बेस्ट प्रोडक्ट आहे. कम्पॅक्टनेस एकदम बेस्ट आहे, ज्याच्यामुळे हे लूज पडत नाही आणि एकदम योग्य कड्डा 1 ते 1.25 किलो कड्डा 60 ते 65 दिवसात तयार होणारी व्हरायटी. आणि जसं आमचे दराडे साहेब म्हणले गौरव कृषी सेवा केंद्र संचालक, म्हणजे इथे पाऊस रेग्युलर नसतात एवढा जास्त, नाशिकपेक्षा थोडा कमी राहतात. हे वर्षी इथे पाऊस थोडा मे जून मध्ये सुद्धा झाले. मे जून मध्ये रेग्युलर इथे राहत नाही, तरी म्हणजे प्लॉटचा बरंच आले कारपा त्यापेक्षा म्हणजे आपलं प्लॉट खूप बेस्ट आहे.
आणि बेस्ट पुढे पण इथून पुढे जे येणारी ही व्हरायटी बेस्टच राहणार आहे. कंपनी विल गिव्ह ऑलवेज बेस्ट. तर एवढंच म्हणणं आहे आम्ही की मी तुमच्या सोबतच आहे. कंपनी तुमच्या रेग्युलर आहे. इथे मार्केटिंगचा फुल स्ट्रेंथ आहे. म्हणजे मार्केटिंग मध्ये आमचे एमडी साहेब आहे, नंतर NSM आहे, परत JDM आहे, RM आहे आणि आमच्या इथे सेल्स ऑफिसर सुद्धा आहे. म्हणजे एक चॅनल बेल एस्टॅब्लिश आहे. बरोबर. R&D चा सुद्धा एक बेल एस्टॅब्लिश चॅनल आहे. तर जे देणार कंपनी ठोकून एकदम बिलकुल बेस्ट प्रोडक्ट देणार आहे. थँक्यू सो मच. आता या सर्वांनी सांगितल्याप्रमाणे एक याच्यामध्ये एक वेगळा कॉम्पॅक्ट आहे किंवा याच्यात एक वेगळा टणकपणा आणि त्याचा आवाज पण येतो. म्हणजे तो बोट मारल्यानंतर कळतं की त्याच्यामध्ये किती टणकपणा आलाय. तर कंपनीचे प्रतिनिधी आपल्याला सांगतील कारण की काय कॉम्पॅक्ट म्हणजे नक्की काय कॉम्पॅक्ट आहे त्याच्यामध्ये. दाखवा. अशा पद्धतीने खरं तर एक कॉम्पॅक्ट किती आहे ते कळतं. म्हणजे त्यात किती टणकपणा आलाय, त्याचं वजन किती जास्त वाढलेलं आहे. एक 2 महिन्याची कोबी खरं तर झाली आहे. त्याच्यामध्ये आपण बघूया की ते आपल्याला हे सगळं दाखवत आहे. प्रॉपर पानं आहेत त्याच्या बाजूला, पत्ता कोबी ज्याला आपण म्हणतो. हा, एकदम लोटस सारखी तयार झाली आहे. आणि याला आपण कट करून बघूया की कशी कोबी तयार झाली. म्हणजे कम्पॅक्ट कशामुळे राहतात? एकदम प्रॉपर कॉम्पॅक्ट झालाय. पूर्ण भरलेला कांदा आहे हा. कोबीचा जो आहे पूर्ण भरलेला आहे. एकदम प्रॉपर कॉम्पॅक्ट आहे. त्यामुळे याला वजन खरं तर जास्त येतं. आणि टणक टणक राहते माल. टणक राहतो माल. असं म्हणजे त्यांनी एक प्रात्यक्षिक दाखवलंय ना की ही कोबी कशी बनलेली आहे आणि कशी तयार झाली किंवा अंतर्गत ती कशी, तिला काही कीड आहे का, काही आहे का, या सगळ्या गोष्टी त्यांनी ऍक्च्युली प्रात्यक्षिक असं दाखवण्याचं काम केलंय. आता आपण या सर्व शेतकऱ्यांनी किंवा इथे असणारे व्यापारी असतील किंवा कंपनीचे प्रतिनिधी असतील, या सर्वांनी आपल्याला ह्या टोकिटा कंपनीचं ग्रीन रॉक सुपर नावाची जी कोबी आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती दिली. आज आपण सगळी आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांची जी व्यथा आज महाराष्ट्रात किंवा देशभरात आहे की शेतमालाला योग्य तो भाव मिळत नाही, मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. पण अशा पद्धतीच्या ज्या काही कंपन्या चांगल्या पद्धतीची रोपं निर्माण करतात आणि शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम करतात की शेतकरी कुठेतरी सधन होईल, त्यांना 2 रुपये त्यांच्या घरात येतील, त्यांचा संसार कुठेतरी चांगला होईल, यासाठी खऱ्या अर्थाने ह्या काही कंपन्या चांगलं काम करत आहेत. कमी रोगराई याच्यावर आहे, चांगलं वजन ह्या कोबीला आहे आणि आज देशभरात चांगल्या पद्धतीने ही विकली जाते. म्हणून यांनी आपल्याला ही सर्व काही माहिती या ठिकाणी अगदी सविस्तरपणे दिली. म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांना अगदी नम्रतेची विनंती करेन, आपण नक्कीच एकदा या टोकिटा कंपनीचा ग्रीन रॉक सुपर ह्या कोबीचा प्रयत्न करून बघावा, लावून बघावी. नक्कीच आपल्याला चांगला अनुभव येईल. सिन्नर तालुक्यातील गुळवंज गावामध्ये एक 90% लोकांनी, शेतकऱ्यांनी अगदी कुणी 10 एकर पर्यंत, 1 एकर ते 10 एकर पर्यंत खरं तर याची लागवड या ठिकाणी केली. ज्यांना कुणाला हे बघायचं असेल की कोबीचं पीक कसं घ्यावं आणि हे पीक नक्की कसं आलंय, त्यांनी या गावात येऊन इथल्या शेतकऱ्यांना, म्हणजे इथं असणारे राहुल सोनवणे शेतकरी आहेत, यांनाही भेटायला हरकत नाही. नक्कीच आपण याचा विचार करावा ही सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.